कर्तव्य कंप्लायन्स म्हणून सर्वोच्च न्यायालयात सादर करा। सर्वोच्च न्यायालयाने एक वेळापत्रक दिले आणि त्या वेळापत्रकानुसार हा निवडणुकांचा कार्यक्रम झाला पाहिजे व्यवस्थित आणि 31 जानेवारी 2026 पूर्वी निवडणुका कोणत्याही परिस्थितीत निवडणूक कार्यक्रम निष्कर्षाप्रत यायला हवा। आपल्या सोबत याचिकाकर्त्यांचे वकील आता देवदत्त पालोदकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया अधिक माहिती सर्वोच्च न्यायालयात काय झालं। देवदत्त पालोदकरांनी आक्षेपही घेतला होता निवडणूक आयोगाला अशा प्रकारे वेळ वाढवून देण्यावर आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर ऑब्जेक्शन नोंदवलं, तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 पर्यंत इलेक्शन्स व्हायलाच पाहिजे। आता आज सर्वोच्च न्यायालयासमोर एक सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत एक अर्ज सादर केला गेला होता, तो पटलावर आला नाही। पण सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने पृच्छा केली की आमच्या आदेशाची डेट काय होती, ती 6 मे, त्यापासून 4 महिन्यांच्या आत तुम्ही किती इलेक्शन्स घेतले। तर सगळ्या पक्षांनी असं सांगितलं की आजपर्यंत एकही इलेक्शन नोटिफाय झालेलं नाही आहे किंवा एकही इलेक्शन घेण्यात आलेलं नाही। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राज्य निवडणूक आयोगाने त्यांचं जे काम आहे संवैधानिक त्यामध्ये कसूर झालेली आहे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशनसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज केलं की वेळेच्या आत ह्या तिच्या आत या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या। त्यानंतर मूळ याचिकाकर्त्यांतर्फे आम्ही आज आक्षेप घेतला की वेळोवेळी कारणं दाखवून केवळ निवडणुका या लांबवल्या जात आहेत, सगळी प्रक्रिया परत नव्याने प्रत्येक वेळी करण्याची कुठली आवश्यकता नाही। अशा पद्धतीने जर प्रक्रिया नव्याने करत गेले तर किती दिवस इलेक्शन्स होतील हे सांगता येत नाही आणि बोर्ड एक्झामचं वगैरे जे हे कारण देत आहेत त्यामुळे तर ते मार्चच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। अशा स्वरूपाचे आम्ही आक्षेप घेतले। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी या प्रकरणामध्ये कितपत तयारी केली आणि त्यांची कारणं काय जाणून घेतली। ती जाणून घेतली असता साधारणतः 3 कारणं सर्वोच्च न्यायालयासमोर दर्शवण्यात आली। एक म्हणजे आमच्याकडे पुरेसे EVMs नाही आहेत, दुसरं म्हणजे आमच्याकडे आवश्यक तेवढा स्टाफ नाही आहे आणि तिसरं म्हणजे बोर्ड एक्झाम्स आहेत आणि सणांचा कालावधी आहे, त्यामुळे या निवडणुका आम्ही वेळेत घेऊ शकलो नाही। त्यामुळे आम्हाला जानेवारीपर्यंत मुदतवाढ द्या, तोपर्यंत आम्ही प्रक्रिया पूर्ण करू अशा स्वरूपाचं त्यांनी आज अर्ज केला, विनंती केली तोंडी। आणि या संदर्भात आपण बोलूया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास